मला बोलायचं तर खूप असतं, पण आता वेळ जास्त वाया, त्यामुळे मी आपली सगळ्यांची जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद अतुल दादा. नक्कीच त्यांनी एक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुन्हा एकदा आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित, त्यांच्या शुभेच्छा या शिवराज हॅलो, तसेच अजिंक्येश भाटकर साहेब सुद्धा इथे उपस्थित मसळा आपल्यामध्ये आलेत. मनापासून आभार मानतो आणि नक्कीच ते आपली रजा घेत आहेत. पुन्हा एकदा आपण त्यांना बक्षीस वितरणाच्या दिवशी आमंत्रित नक्कीच करू. तर वाळवटी संघाने नाणे सर्वप्रथम क्षेत्र स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय ते म्हणजे MKCC या संघाला. मला वाटतं MKCC संघाचा पहिला सामना काही वाळवटी संघाने बघितलेला नाहीये. आणि त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही संघाला शुभेच्छा देत आणि समालोचन कक्षामध्ये तिथे आपल्याला आवाज ऐकायला मिळेल रोमेश वाघे आणि जयेंद्र वाघे यांचा. कॉम्बॉक्स. थँक्यू हितेश सर. नक्कीच आपले नगराध्यक्ष आत्ताच येऊन गेले, सुंदर रिशा भाषण सुद्धा केलं. त्यांच्या पदस्पर्शाने नक्कीच आजची ही भूमी पावन झालेली आहे. आपण थोड्याच वेळात वळतोय या मॅच कडे. नक्कीच एक नवीन चेहरा या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. मागच्या मॅच मध्ये काही कारणास्तव हजर नव्हते, परंतु या मॅच मध्ये ते आवर्जून हजर आले. ते म्हणजे आमचे मित्र साद यांची सुद्धा गोलंदाजी फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जयेंद्र वाघे. चला सामन्याला सुरुवात आहे. पहिल्या सत्राचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र साथी समालोचक जयेंद्रजी वाघे यांच्या सुमधुर आवाज आपण नक्कीच पहिल्या सत्रात ऐकणार आहोत. दुसऱ्या सत्रात पुन्हा एकदा आपण निश्चितच भेटू. हॅलो, नाणेफेकी जिंकली होती वालवटी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि MKCC संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. कारण MKCचा पहिला सामना खेळला, 50 धावा कुठल्या आणि पराभव केला होता समोरच्या संघाचा. हा तुमचा दुसरा सामना. या खेळपट्टीवर 4 शतकांचा सामना असेल. पहिलं शतक हे पॉवर प्लेचं असेल. तमीम गोलंदाजी मार्कवर आणि मला वाटतं तेजस सारखं खेळावं लागेल तेजसला, कारण मागची खेळी चांगली होती त्याची. एक धावसंख्येचा डोंगर रचला होता. पहिला चेंडू, सुंदर गोलंदाजी, तेवढी सुंदर प्लेसमेंट पाहायला मिळाली. एक चेंडू एक धाव धावपळकावर. एक चांगला गोलंदाज आणि एक चांगला समोर फलंदाज पाहायला मिळतात. आता सामना करेल विनायक. दुसऱ्या चेंडूच्या तमीमचा
सुंदररित्या टोलवला, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण एक धाव काही रोखू शकलं नाही. एक धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. 2 चेंडू 2 धावा, धावपळकावर बिनगडी बाद MKCC या संघाचे. तिसरा चेंडू, सुंदर गोलंदाजी, टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू पंचांचा निर्णय ये गेला आणि आलाय चौकार तेजसच्या बॅट मधून. खेळी संख्या झाली 9, बिनगडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेचा. सामना करेल विनायक. थोडं फास्ट करायचंय, दोन्ही संघाला विनंती असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू, पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा अखेरचा चेंडू. सामना करेल विनायक. टॅप मारण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं मिळालं. जर तो मेमा झाला असता, चौकार गेला असता, पण कॉलबॅक चांगलं होतं. दोन्ही क्षेत्ररक्षकाचं हेच लागतं क्रिकेटमध्ये. आकू मे इशारा हो गया आणि चेंडू थांबवला. एक धावावर समाधानी राहावं लागलं. एका षटकाच्या अखेरीस धाव संख्या झाली 10, बिनगडी बाद MKCC या संघाची. चला, एक षटकाचा खेळ संपला. धाव फळकावर धावा लागल्या द्या. बिनगडी बाद MKCC संघाच्या. 4 षटकांचा सामना असेल. पॉवर प्लेचं शतक थोडंसं मागडं ठरलं कारण 10 धावा खर्च केला तमीमने. दुसरा गोलंदाज साकिब, ज्यांनी सामना जिंकवला होता श्रीराम जिवना या संघाबरोबर. सुंदररित्या टोळवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे पण एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झाली. 2 धावा होतील का? चुकीच्या थ्रोनी 2 धावा कंप्लीट झाल्यात. हे लागतं क्रिकेटमध्ये. रनिंग बिटवीन द विकेट, एकामेकांकडे नजर असणे खूप गरजेचं. थोडासा मिस झाला तर तो एक धावमध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. ते पूर्ण काम केलंय MKCC या दोन्ही फलंदाजांनी. कारण आपल्या संघाला खूप मोठी धावसंख्या उभारून देण्याचं काम या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळेल. पुन्हा टोलवला. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालं. आत्ता एक धाव आली. 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या झाली 13. सुंदर गोलंदाजी. असं क्रिकेटमध्ये होत असतं. फलंदाजाच्या बॅटमधून चेंडू मिस झाला तर पंचांकडे वाईट मागतोच, कारण त्याला माहिती दिला तर दिला, पण ती चुकी केली गोलंदाजाने. कारण निर्धावानंतर तुला सिंगल देण्याचं होतं, पण त्या सिंगलच्या नादात एक अतिरिक्त धाव दिली. म्हणजे निर्धाव चेंडूचा काही फायदा झाला नाही असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. साकिब पुन्हा एकदा कमबॅक चांगलं केलं. 2 चेंडू निर्धाव टाकले तेजसला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडू या शतकातले बाकी स्किपच्या गोलंदाजी करतोय. 1 चेंडू निर्धाव तर 1 चेंडू अवंतर. पुन्हा एकदा वाईट. तेजस चांगले फलंदाजी करतो, त्याला माहिती एक निर्धाव आणि एक डॉट. धावसंख्या झाली 15. 1-5. 2 चेंडू अजूनपर्यंत येणं बाकी. साकिबच्या शतकातले. सुंदररित्या टोळवला आडव्या बॅटनी. काय क्षेत्ररक्षण, टाळ्या झाल्या पाहिजेत, पण बॅकअप चांगलं मिळालं नाही. कारण जिथं रनआउट होता तिथं 2 धावा केल्यात. 7ची सुंदरशे टाळ्या झाल्या पाहिजे क्षेत्ररक्षकासाठी. बॅकअप चांगलं असतं तर 2 धावा आणि एक गडीबाद झाला असता. 7 खूप सुंदर आडव्या बॅटने खेळून काढला होता. धावसंख्या झाली 17. 5 चेंडूचा खेळ संपलाय.
MKC संघ आतापर्यंत 17 या धावसंख्येवर पोहोचलाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू तेजससाठी. चांगलं क्षेत्ररक्षण साथ, कारण तो नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या होत्यास. एक क्षेत्ररक्षकाने दिली म्हणजे 2 धावा वाचवल्यास. सुंदररित्या पुन्हा एकदा 1 धाव आली. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या झाली 18. बिनगडी बाद. चला तिसरं षटक मिझिया संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक पहिलं. मिझियापाने एक चांगलं कमबॅक करावं लागेल. 18 धावसंख्या झाली MKCC संघाची 2 षटकानंतर. बिनगडी बाद एक चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवलाय दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाला. पहिला चेंडू सुंदररित्या टोळवला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आली. धावसंख्या झाली 19. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचांचा निर्णय येईल. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. हिटही लागलाय. पंच निर्णय देतील. आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. बेला आपलं खूप सामने त्याच खेळपट्टीवर खेळवायचे. नट आउट. पंचांचा निर्णय आला म्हणजे 1 धाव कंप्लीट झाले. चांगली रनिंग द विकेट पाहायला मिळाली. 2 फलंदाजामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला हिटही होता, पण चांगली रनिंग द विकेट, कारण की पंचांचा निर्णय अंतिम आणि तो तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलाय. पुढचा चेंडू पुटो जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 21 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. पुढचा चेंडू सुंदररित्या खेळला. काय क्षेत्ररक्षण आणि काय बॅकअप होतं. टाळ्या झाल्या पाहिजेत. रिले थ्रो पाहायला मिळाला, जसं साऊथ आफ्रिकेकडे पाहायला मिळतो. पुढचे 2 चेंडू थोडं फास्ट खेळायचं आहे. मित्रांनो विनंती असेल सर्व खेळाडूंना. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. आडवा मारण्याचा प्रयत्न होता, पण पंच निर्णय देतील. मित्रांनो तुम्हाला काही करायचं नाही. पंच निर्णय देतील. तुम्हाला काहीही करायचं नाही. आम्ही पंच त्याच्यासाठी ठेवलेत की तुम्हाला योग्य निर्णय बोला, ना ते रन नाही. अरे 7 7 पंचांनी डॉट बॉल दिलाय आणि तो आम्ही काउंटिंग मी केलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू. तिसऱ्या षटकातला धावसंख्या झाली ती फुल टॉच चेंडू. अंतिम चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली 23. 23 धावा स्कोर बोर्डवर लागल्यात. बिनगडी बाद. सलामीची जोडी मैदानात MKCC या संघाची. 23.
चला फास्ट खेळायचंय. तिसरं आणि चौथं आणि अंतिम शतक. मला वाटतं गोलंदाज पाहायला मिळेल 7. चेंडू तर हातामध्ये स्थिरवलाय कर्णधारांनी. हॅलो चेक. निलकंठ पालेकर कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. चला 7. चौथं शतक हाताळतोय. वैयक्तिक पहिला चेंडू 7चा. सुंदर गोलंदाजी पण पंचांनी वाईट घोषित केलाय म्हणजे अतिरिक्त धाव. पुन्हा टाकावं लागेल चेंडू पहिला. सुंदर आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू गेलाय सीमा पार. शाबिब गोलंदाजी मार्क 7. सुंदर गोलंदाजी. कमबॅक चांगलं केलंय 7ने. थोडीशी चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळालं 7च्या. 28 धावा धावपळकावर लागल्यात. मित्रांनो सर्व गोष्टी सांगितल्या जातील. अठ्ठावीस धावा. चेंडू आणि सुंदररित्या टोळला क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या झाली 29. बिनगडी भाग एमपीसीसी या संघाच्या. 3 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा 7. सुंदररित्या टोळवला. काय फलंदाजी आहे. खूप महागडं षटक ठरतंय 7चं. चौथ्या चेंडूवर चौकार. चेंडूवर दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 33. 33 धावा धावपळकावर लागल्यात एमकेसीसी संघाच्या. सात. खूप मागडं षटक हातरतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आला. चौथ्या चेंडूवर चौकार आलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी. फलंदाजी मार्कवर विनायक. नॉन स्ट्रायकिंगला तेजस. सुंदररित्या टोळाला. चांगलं क्षेत्ररक्षण लावलं आता 7ने. कारण की विनायकलाही माहित आहे की मी आता बाद आहे. मानाने क्षेत्ररक्षण चांगलं लावलं 7ला. मगाशी लेगला टाकलं. आपलं फिल्डिंग होती. हॅलो. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धन्यवाद. आता मी बोलू शकतो. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधला. सुंदरला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. आणि 1 इनिंग संपली. धावफलकावर धावा लागल्यात. 35 धावा धावफलक्यावर लागल्यात. 36 धावांची गरज विजयासाठी वालवटी या संघाला. चला ती वाट आता तुमची मी संपवतो. मी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो चेक.
धन्यवाद जयेंद्र. आपण पहिल्या सत्रामध्ये त्यांचा आवाज ऐकलात आणि पुन्हा एकदा हॅलो पुन्हा एकदा गुणलेखक सुद्धा अमृत बोरकर यांनी योगदान दिलं या पहिल्या सत्रासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये आपले गुणलेखक प्रणेश चौलकर आपल्याला जोडत आहेत. त्यांच्या साथीने ऑफलाईन गुणलेखक प्रणेश चौलकर आपल्याला मिळाले. तर ओके तर ऑनलाईन गुणलेखक आपल्याकडे आहेत हर्ष तोडणकर. त्यांचं गुणलेखन गुणफलक आपल्याला मोबाईलच्या आणि टी व्हीच्या माध्यमातून पाहायला मिळते. विघ्नेश चौलकर, आपण व्यासपीठावर अर्जंटली कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. विघ्नेश चौलकर, आपण असाल तसे लगेच व्यासपीठावर निघून यायचं आहे. विघ्नेश चौलकर, नक्कीच अमृत बोरकर सर आम्हाला इथं गुणलेखनासाठी लाभलेत. नंतरचा पूल पूर्ण पूल आपल्याला इथे 5च्या 5 मॅचेस आपल्याला गुणलेखन करताना पाहायला मिळतील अमृत बोरकर सर. तर तिसऱ्या पूलला आपल्याला खेळताना सुद्धा दिसतील. तर ऑनलाईन गुणलेखक आमच्याकडे आहेत हर्ष तोडणकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. खूप सुंदर गुणलेखन आपल्याला त्यांच्या आपल्या मोबाईलच्या आणि टी व्हीच्या माध्यमातून जे आपण टी व्ही स्क्रीनवर आणि मोबाईल स्क्रीनवर जे गुणलेखन आपण पाहतोय, जो धावफलक आपण पाहतोय तो हर्ष तोडणकर जय गणेश स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला हे पाहायला मिळतोय. खरोखरच ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा कोणी एकट्याची नसून आपली मानाची स्पर्धा आहे. श्रीवर्धन तालुक्यातील, नक्कीच मुळगाव कोळीवाड्यातील ही स्पर्धा एक श्रीवर्धन तालुक्याचा मान सन्मान वाढवणारी स्पर्धा आहे. तुमची आमची आपुलकीची स्पर्धा. या स्पर्धेची प्रत्येक खेळाडू श्रीवर्धन तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतो. यशस्वी 5 पर्व पार केल्यानंतर 6व्या पर्वाकडे वळलंय ते दर्यावर्दी क्रिकेट क्लब. हे 6वं पर्व सुद्धा त्याच उमेदीने त्याच ताकदीने घेऊन चाललंय. या पर्वातील पहिला क्वालिफायरचा सामना, पहिला दिवस, पहिली रात्र आणि तिसरा सामना, तिसऱ्या सामन्यातील दुसरं सत्र आपल्या समोर सादर करते. नक्कीच आपल्या समोर चालू होते. पुन्हा एकदा मी समालोचक मायबोली मराठीतून समालोचन करते. मी समालोचक हितेश रतन जनार्दन पाटील आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या दर्यावर्दीच्या गांधी मैदानावर मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा झालेल्या घडामोडी आपल्या चेंडूचा खेळ संपला. पहिल्या चेंडूमध्ये तमीमने 1 धाव घेतली होती, तमीम मुंडरे यांनी. त्यानंतर शबीब कोणतेही खातं न उघडता तंबूच्या आश्रयाला दाखल झाले. त्याची जागा सांभाळण्यासाठी साकिब जिवरक आलाय. पहिल्या चेंडूवर आघात केलाय. पहिला चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतील 4. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे श्रीराम जीवना आणि सिम्बा वॉरियर्स. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे सिम्बा वॉरियर्स आणि श्रीराम जीवना. आपल्याला फक्त 2 मिनिटाचा वेळ दिला जातोय. नाणेफेकी कक्षामध्ये हबीब, नाणेफेकी कक्षामध्ये शबीब. आपण तिथून बाजूला व्हायचं, तिथे कोणी बसायचं नाहीये. चला नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही कर्णधारांनी, जीवना आणि सिम्बा वॉरियर्स. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. लास्ट कॉल असेल आपल्यासाठी फक्त 2 मिनिटं दिली जाते. जयेंद्र आल्यानंतर लगेच नाणेफेकी करून घ्यायची आपण. पुन्हा एकदा वळूया मैदानामध्ये. तिथे साकिबने आल्या आघात केलाय. पहिल्या गोलंदाजाच्या आल्या पहिल्या चेंडूवर हर्ष आघात करणे म्हणजे तो गोलंदाजाच्या चेंडूवरचा आघात नसतो, तर तो गोलंदाजाच्या मनावर केलेला आघात असतो. गोलंदाजावर दडपण आणण्याचं काम या पहिल्या चौकाराने केलं जातं. कधीही कोणताही फलंदाज ज्या वेळेला पहिला चौकार ठोकतो ना, त्यावेळेला मला आठवण येते ती म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर, तो म्हणजेच वीरेंद्र सेहवाग याची. वीरेंद्र सेहवाग याचं फलंदाजीच अशी होती. पुन्हा एकदा आपल्याला दुसरा चौकार साकिबच्या बॅटमधून पाहायला मिळतो. तर
5 चेंडूंचा खेळ संपलाय प्रणेश आणि धावसंख्या तब्बल पोचली 9 धावांवर. एका गड्याच्या मोबदल्यात शबीब सारखा हुकमी एका गमावलाय. मात्र अजूनपर्यंत त्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. एकटा राजा कधी युद्ध जिंकत नसतो. राजा बाजूला झाला म्हणून काय झालं, प्रजेने साथ देणे, सैनिकांनी साथ देणे हे महत्त्वाचं असतं. याला हा क्रिकेट एक सांघिक खेळ आहे. सांघिक खेळामध्ये प्रत्येकाची साथ असणं गरजेचं आहे. आता मात्र पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत प्रत्येक षटकामागे 9 धावाच बनवाव्या लागतील. 9च्या सरासरीनेच खेळावं लागेल प्रत्येक षटकामध्ये. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी नक्कीच आलाय तो म्हणजे पवन चुनेकर आपल्याला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. कर्णधारांनी त्याच्यावर विश्वास दाखवलाय. तेजसनी खऱ्या अर्थाने विश्वास पवनवर दाखवलाय. पहिलं षटक स्वतः हाताळलं होतं, थोडंसं महागडं ठरलं षटक. ज्यावेळेला 6 धावांच्या वरती षटक अंडरआर्म क्रिकेट बॉक्समध्ये क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं त्यावेळेला ते थोडंसं महागडं ठरवलं जातं षटक. असं थोडंसं महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. मात्र श्रीवर्धनची खरी ओळख ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तमीम आणि पुन्हा एकदा पवनवर आघात केलाय. चेंडू सीमा पार करून घ्यायचे जीवना आणि सिम्बा वॉरियर्स. चला सिम्बा वॉरियर्स आणि जीवना नाणेफेकी करून घ्यायची. आपल्याला लास्ट कॉल असेल त्यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात ठेवायचं आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. खूपच सुंदर चेंडू टाकला होता. ब्लॉकॉलचा चेंडू टाकला होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं होतं. खरोखरच या चेंडूला तोड नाहीये. हर्ष खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर अजूनपर्यंत यॉर्कर लेनचा चेंडू ज्या वेळेला पडतो त्यावेळेला त्याला तोड नसते. आणि त्याला सुद्धा कारण आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक शस्त्रावर प्रघात करण्यासाठी शॉट शोधून त्या हेलिकॉप्टर शॉटच्या माध्यमातून यॉर्कर लेनच्या चेंडूला सुद्धा आणि बोलतो तोच तमीम मुंडरे बॅक टू द डगआउट. फर्निचर खूपच सुंदर आणि आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे हबीब बाकलेकर. खरोखरच एकापेक्षा एक खरोखर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर शेवटपर्यंत 9व्या खेळाडूपर्यंत फलंदाजी करण्याची क्षमता वाळवटी संघामध्ये आहे. त्याच्यामुळे क्रिकेट हा खेळच असा असतो की क्रिकेट बॅट किंवा बॉलने खेळण्यापेक्षा डोक्याने जर खेळलात तर तो आणखीन चांगला असतं. हर्ष पुढचा चेंडू नो बॉल. दांडी गोल झाली होती. पंचांनी नो पकडलाय. चेंडू नो घोषित केलाय. एक मोठं जीवदान मिळतंय ते हबीब बाकलेकर याला. पंचांवर आपण कोणताही आक्षेप करू शकत नाही हे मात्र नक्की आहे. पहिल्या दिवसामध्येच पहिल्या पूलमध्येच आपल्याला सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत आणि हे फक्त घडू शकतं ते म्हणजे दर्यावर्दीच्या सामन्यांमध्ये. दर्यावर्दी क्रिकेट क्लबच्या या गांधी मैदानामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळत आहेत. पवन चुनेकर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचवली ती 14 धावांवर आतापर्यंत. पुन्हा एकदा फलंदाज माघारी परत उदा फलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. ओके जयेंद्र टॉस बॉक्सवर घ्यायचंय पण ओके 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 हॅट्रिकच्या मोहिमेवर आपल्याला पाहायला मिळतात. मुळगाव कोळी समाजाचे माजी अध्यक्ष सन्मान्य गणेशजी चौलकर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. एलिमिनेटरचा सामना आपल्याला सिम्बा वॉरियर्स विरुद्ध श्रीराम जीवना. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. हॅट्रिकच्या मोहिमेवर आपण चौकारांची हॅट्रिक पाहिलीत अनिरुद्ध चौले यांच्या बॅटमधून. तर पवनच्या बॉलमधून आपल्याला विकेटची हॅट्रिक पाहायला मिळेल का? मात्र नक्कीच नाही.
हॅलो हॅलो. नाणेफेकी केली जाते, निर्णय तिथूनच द्यायचा आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. शेवटचा चेंडू बाकी. पवन याचा 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साकीब जुवराक एक विजयाचा शिल्पकार. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं श्रीराम जीवना विरुद्ध त्यांनी विजय मिळवला होता. तोच विजयाचा शिल्पकार. स्टेट ड्राईव्ह, सरळ निघून गेला चेंडू. कोणत्याही खेळ असावा तर असा असावा. कोणत्याही खेळाडूला कोणतीही संधी चेंडू अडवण्याची दिली जाणार नाही. तोपर्यंत 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हॅलो. नाणेफेकी झाली. जीवनाने 12 चेंडू आणि नाणेफेकी 17 धावांची जिंकली आणि गरज. प्रथम फलंदाजी स्वीकारली. ओके, धन्यवाद जयेंद्र. नाणेफेकी करण्यात आली श्रीराम जीवना विरुद्ध सिम्बा वॉरियर्स. श्रीराम जीवना संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आव्हान दिलंय सिम्बा वॉरियर्स या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी. पहिला कोणता संघ या स्पर्धेबाहेर होईल ह्या बघण्याचा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. मात्र नक्कीच या फटक्याबद्दल, या शॉटबद्दल सांगायचं झालं हर्ष, तर चला हवा उद्याच्या मंचावर सन्माननीय मास्टर ब्लास्टर सचिनजी तेंडुलकर सर ज्या वेळेला उपस्थित होते त्यावेळेला निलेश साबळे, डॉक्टर निलेश साबळे सरांनी विचारलं की सचिन सर आपण स्टेट ड्राईव्ह जास्त खेळता, त्याचं मुख्य कारण काय. त्यावेळेला सचिन सरांनी एक सुंदर उत्तर दिलं होतं की आम्ही मुंबईच्या रस्त्यावर ज्या वेळेला गली क्रिकेट खेळतो, मुंबईच्या रस्त्यावर ज्या वेळेला आम्ही प्रॅक्टिस करतो त्यावेळेला अपसाईड आणि लेग साईडला फक्त बिल्डिंग आणि बिल्डिंगच असतात. त्यामुळे आम्हाला तिकडे मारायला चान्स मिळत नाही आणि म्हणून फक्त आम्ही समोर खेळत असतो. आपल्याला माहिती आहे पहिला बॉक्स क्रिकेट ज्यावेळेला आपण पाहायचो काही वर्षापूर्वी त्यावेळेला तो खरोखर बॉक्स क्रिकेटच असा. जोरदार अपील, पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. साकीब जुवराक सुखरूपरित्या क्रीजमध्ये पोहोचलाय आणि एक धाव मिळते. त्यावेळेला सांगितलं की आम्ही स्टेट ड्राईव्ह 2 धावा, स्टेट ड्राईव्हची जी सवय लागली ती आम्हाला अजूनपर्यंत स्टेट ड्राईव्हची सवय लागली आणि तोच फटका त्यांचा अजूनपर्यंत पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. सचिन तेंडुलकर सरांचा जो स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच तोपर्यंत 2 धावा चोरून घेतल्या MKCC कडनं वाळवटी संघाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय चेंडू, टप्पा पडल्यानंतर गर्दिशी वळला. समजू सुद्धा शकलेला नाहीये साधला चेंडूची साथ सुद्धा ऐकू आली नाही आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला. चेंडू निर्धाव राहिलाय. धावसंख्या तिथेच थांबलेली 21 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. षटकाचं मध्यान्ह झालंय. अजून अर्धशतक बाकी आहे. सिद्धेश बॉलिंग मार्कवर आपल्या पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे येऊन खेळलाय. आउट ऑफ द बॉक्स. जसा चेंडू बाहेर तसा 7 सीमा बाहेर. DJ मात्र तोपर्यंत पुन्हा एकदा आपण मैदानात पाहूया. तिथे आलाय फलंदाजीसाठी तो फरहान. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो फरहान. सिद्धेश आज मात्र MKCC संघाची खरोखरच कामगिरी चांगली पाहायला मिळते. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. मात्र हे नेहमीच असतं. म्हणजे कसं असतं ज्या वेळा डावखुरा फलंदाज विकेटवर आपल्याला खेळपट्टीवर खेळताना दिसतो त्यावेळेला मोठे मोठे गोल आणि हाती तोंडी आलेला झेल सोडलाय अनिरुद्धने. खरोखरच हेच क्रिकेट असतं. एखादा सोपा झेल सोडणे
हे क्रिकेट असते, तर एखादा अवघड झेल अगदी लिहिलं या पद्धतीने पकडणे हे क्रिकेट असतं. एखादा नवीन फलंदाज येऊन पहिल्या चेंडूवर चौकार ठोकणं हे क्रिकेट असतं. तर एखादा जुना जाणता खेळाडू त्याला 2 चेंडूमध्ये 1 धाव बनवणं अवघड होऊन जातं हे क्रिकेट असतं. क्रिकेटमध्ये खूप काही आपल्याला पाहायला मिळतं. तेच मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचा 1 चेंडू बाकी, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 धावांवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षक फंबल होताना आपण पाहतोय. या दरम्यान 3रं षटक सुद्धा संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे. काही म्हणू शकत नाही, 12 धावा बनू सुद्धा शकतायत, कारण स्वतः अनिरुद्ध चौलेनी शेवटच्या षटकामध्ये 3 चौकार ठोकले होते. म्हणजेच 12 धावा सुद्धा बनू शकतायत. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर पार्थिव पटेल यांनी दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना 6 चेंडूवर 6 चौकार सुद्धा मारले होते. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडनं खेळताना दिनेश कार्तिक यांनी सुद्धा 6 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. नक्कीच माहिती आहे की इंग्लंड विरुद्ध खेळताना स्टुअर्ट ब्रॉडला पहिल्याच इंटरनॅशनल T20 विश्वचषकामध्ये युवराज सिंग यांनी 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले होते. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकामध्ये हर्षल गिब्स यांनी सुद्धा 6 चेंडूवर 6 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. काही म्हणू शकतं, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आपल्याला 3 चौकार ठोकून 12 धावा मिळू शकतात, किंवा 6 दुहेरी धावांवर सुद्धा 12 मिळू शकतात, किंवा 3 अवांतर चेंडू, 3 एक्स्ट्रा चेंडू सुद्धा खूप काही देऊन जाऊ शकतात या सामन्यामध्ये. कारण क्रिकेट हा शेवटपर्यंत अनिश्चितांचाच खेळ असतो. चांगला फटका, सुंदर क्षेत्ररक्षण. मात्र अनिरुद्धने झेल सोडला होता, मात्र त्याची भरपाई या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज फरहान आपल्याला पाहायला मिळतोय. फरहान साकीब अजूनपर्यंत मैदानात उभा आहे, तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला मंथन पाहायला मिळतोय. मंथनच्या हातावर तर विजयाची धुरा दिलेली आहे. कसं असतं माहिती आहे की पहिली 3 षटकं टाकून चांगले गोलंदाज मोकळे होतात, आणि नंतर जो काही दारोमदार आहे, जी नंतर महत्त्वाची भूमिका आहे, ती मात्र एखाद्या नवक्या गोलंदाजाला दिली जाते. त्याला दडपण पूर्ण दिलं जातं आणि त्यानंतर त्याला उभा केलं. मात्र एवढं मात्र नक्की असतं की या दडपणातूनच एक नवीन हिरे पाहायला मिळतात. कसं एक महत्त्वाचं सांगायचं झालं, आपल्या जीवनाबद्दल सुद्धा सांगायचं झालं हर्ष, तर जीवनाची परीक्षा सोपी नाहीये. जीवनाची परीक्षा सोपी नाहीये, संघर्षाशिवाय कोणी महान नाहीये. जीवनाची परीक्षा सोपी नाहीये, संघर्षाशिवाय कोणी महान नाही. जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाही तोपर्यंत देवाला सुद्धा देवपण येत नाही. आता मात्र मैदानात घडतंय ते म्हणजेच कार्यक्रम कोणाचाही असो आणि कोणताही असो, गाणी मात्र कोळ्यांची आणि आई एकविराचीच वाजणार, एवढं मात्र नक्की. डीजे आपल्याला आता मोठा फटका, आणि मला तरी वाटतं की अनिरुद्धची ह्याच्यात काही दोन चेंडू आणि 5 धावांची गरज. 2 चेंडू 5 धावा विजयासाठी. काय घडेल काय बिघडेल, कंपल्सरी चेस असा स्पर्धेचा नियम. काय होईल या सामन्यामध्ये, पहिला कोणता संघ क्वालिफाय करेल, वाळवटी का MKCC, पाहायला मिळेल आपल्याला या सामन्यामध्ये. येणारे 2 चेंडू सर्व काही सांगून जातील. 2 चेंडू 5 धावा. साकीब विरुद्ध मंथन विरुद्ध साकीब. पहिला चेंडू आणि बॅटची कडा घेतली. आता मात्र आवेश. निर्णय पंच देतील. नो बॉल, नो +1. मिळतायत एकूण 2 धावा. म्हणजेच येणाऱ्या 2 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. पंचांनी देखरेख केल्यानंतर नो घोषित केलाय. हा नो आपल्याला फेटाळता येणार नाही. आता मात्र या नोने सामन्याला कलाटणी दिली हर्ष.
सामना वळलाय, वळण घेतलं सामन्याने. आता यू टर्न मारून सामना वाळवटच्या बाजूने जाताना दिसतोय. 2 चेंडू 3 धावांची गरज. अशीच गरज आपण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिले. अटीतटीचा सामना. एक नुकताच आपण या अगोदरचा सामना सुद्धा असाच पाहिलात आणि थोडक्यात बचावला. अवेशचा फटका चांगला होता. खऱ्या अर्थाने MKCC ने सापळा रचला होता, मात्र त्या चक्रव्यूहात स्वतः अभिमन्यू अडकण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. ही जर टुडी गेली असती तर खूप काही झालं असतं. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळे एका चेंडूवर 2 धावा बनवणं गरजेचं आहे. अवेश खेमा काय करेल? जर्सी नंबर 15. आपल्याला माहित आहे की ज्या वेळेला भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू शिखर धवन याच्या जर्सीवर आपल्याला 15 नंबर पाहायला मिळायचं. साकिब जिवरक स्ट्राईक एंडवर. मात्र अवेशने चांगलं केलं. काय घडायचं ते आता तू बघ बाबा, मी मोकळा झालोय. ही गदा पेलवणं खूप कठीण असतं हर्ष. अभिनंदन MKCC, पहिला क्वालिफाय झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय.